नवरात्र म्हटलं की उत्साह. आजूबाजूला 9 दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात, त्यांचे काय महत्त्व आहे, याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गेची 9 वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्यांचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिका देखील आहेत. नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे 9 रंग आणि रंगाची उधळण कशा प्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, याचे काय महत्त्व आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवी पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या देवीचा आवडता रंग नारंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. या दिवशी भगव्या रंगाचे परिधान केल्यास शैलपुत्री देवी प्रसन्न होते. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजा अर्चना करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. केशरी हा खूपच पवित्र रंग आहे. चांगल्या कामासाठी केलेल्या त्यागाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असं त्याला म्हटलं जातं. नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चरिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्याही करावी लागते. त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते. बुद्ध पौर्णिमेला शुभेच्छा देताना पांढरे कपडे घालण्याचं महत्त्व असतं. शैलपुत्री देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं देखील म्हटलं जातं. म्हणून आपण या दिवशी पांढरा रंग घालतो. दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक या देवीची पूजा अर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग तो म्हणजे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तिरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळे या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे, म्हणून या देवीला हा रंग प्रिय असल्याचं समज. दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे, म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करतात. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करणाऱ्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रह्मांडाची रचना केली अशी सूर्यमंडळात या देवीचे त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ती रूप असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. पिवळा रंग हा दुर्गेचे 5वे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला 5व्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक आणि सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.
या देवीच्या पूजेसाठी देखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाचा अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे 5वे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते. परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे 6वे रूप म्हणजे कात्यायनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा असा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून त्यामुळे हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो. नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजा अर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. 7व्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आणि या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठी देखील या संबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे आणि म्हणूनच नवरात्रीतला 7व्या दिवसाचा रंग म्हणजे करडा अर्थात राखाडी. महागौरी हे दुर्गेचे 8वे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा अथवा वांगी कलर समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिवपती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते. मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौरवर्ण देतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलांचीही पूजा करण्यात येते. त्यामुळेच नवरात्रीतील 8ही दिवशी मनोभावे पूजन केल्यास 9व्या सिद्धिदिनी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे. नवरात्राच्या अंतिम दिवशी म्हणजेच महानवमीला सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सिद्धिदात्री देवीची षोडशोपचार पूजा करावी. यावेळी देवीला नवाहन, नवरसयुक्त नैवेद्य दाखवावा. तसेच 9 प्रकारची फुले देवीला अर्पण करून नवरात्रीची सांगता करावी असे सांगितले जाते. नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असं मानलं जातं. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. मोरपिशी रंग अर्थात पिकॉक ग्रीन हा रंग मनाला उत्तेजन देतो. चित्त शांत राहतं आणि बुद्धी स्थिर राहते. जगण्यासाठी हे एक आदर्श स्थिती आहे. या रंगामुळे आध्यात्मिक जाणीव होण्यास मदत होते. सर्व सकारात्मक स्वीकारण्यासाठीचा मोकळेपणा आपोआप येतो. वृत्तीमध्ये चांगले बदल करणं सहज सोपं होऊन जातं.